आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत. ताई, खरं तर आम्ही पाहतोय की आपण आज ॲक्शन मोडवरती पाहायला मिळतं. नक्कीच आपण ॲक्शन मोडवरती पाहायला मिळतं. चक्क आपण आज सायन रुग्णालयाची पाहणी करतात. अस्वच्छता या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर आपण सध्या या ठिकाणी आलेला आहेत. आता स्वच्छता आहे की नाही या ठिकाणी? स्वच्छता आहे की नाही या ठिकाणी? मुळामध्ये इथे काम करणारे सर्वच, ज्याला आपण उपायुक्त, त्याच्यानंतर AMC DMC, त्याच्यानंतर इथे कोण तुम्हाला इथे काम करताना दिसतंय का? म्हणजे त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी लागणारे एफर्ट्स इथे कोण वापरतंय का? खुर्चीत बसून इंटरव्ह्यू देणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात मुंबईकरांचे काय हाल आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाचा सुवर्ण काळ चालू होता. त्याच सुवर्ण काळातून ते अजून बाहेर येत नाहीत. इथे युनियनची लोक लढत आहेत. इथे सर्व युनियन एक झाले आहेत, सर्व पक्षीय युनियन, तरी त्यांना कोणाला जाग येत नाही आहे. तर झोपलेल्या प्रशासनाचे DMC AMC किंवा इथे कोण काम करणारे काय करतायत काय? म्हणजे जे कोणी अधिष्ठात्र आहेत त्याच्या एकट्याच्या जीवावर तुम्ही ही सगळी वाऱ्यावर लावली आहे. मला वाटतं हे सगळं आज मुंबईकरांना कळू दे. आज इथे शेल्टर वगैरे 2 दिवसापासून स्ट्राईक केलाय, पगार नाही भेटला कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांनी, तेव्हा हा कचरा पूर्ण नाही इथे ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, DMC उठतो आयुक्तासारखे निर्णय घेतो. इथला हे आयुक्त काय चाललंय काय? म्हणजे त्यांना लोकांची सेवा नाही. असलेले आम्ही काय सांगत आलो आहे, असलेल्यांना ब्रेक करू नका, नवीन घ्यायचे नक्की घ्या. ही काय प्रयोगशाळा आहे काय? मुंबईचे हॉस्पिटल म्हणजे तुमचे AMC वेगळं बोलणार, DMC वेगळं बोलणार, काय चाललंय काय? जी यंत्रणा ऑलरेडी एवढा मोठमोठ्या हॉस्पिटल, हे आता सायन हॉस्पिटल आहे, या आरोग्य समितीच्या आबोली खाडे आहेत, या शिंदे आहेत, या शिवकर आहेत, याने आवाज उठवले म्हणून ते आज साईटवर आले. त्याच्यावरही कोण सिरियसली बघत नाही आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा लेखाजोखा आयुक्त आमच्या अश्विनी भिडे, जे खरंच त्यांनी AMC म्हणून चांगलं काम केले. आताही त्या गाड्यांवर जाण्यापेक्षा हॉस्पिटलांच्या मुताऱ्या, ज्या आपण म्हणतो ना, ह्याला मुतारीच म्हटलं पाहिजे, शौचालय नाही, पैसे घेत आहेत महिलांकडनं. या जे कोणी आहे यांना टर्मिनेट का नाही करत? इथे आता बघा ना, सगळ्या लोकांच्या तक्रारी 5-5 रुपये इथे महिलांकडनं. सॅनिटरी पॅड मशीन आहे, तोडून मोडून टाकली आहे, तिच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही. आणि कुठले गमचे तुम्ही मिरवताय? महापौरांना म्हणा जरा रस्त्यावर नको, जरा जमिनीवर या. आणि नुसतं महापौर पद आहे ना, ते मिरवायसाठी नाही, हे दाखवा. आम्ही काम शो शायनिंग साठी येते, शो शायनिंग करतात त्या महापौर. हां घ्या, हे पब्लिकचं मत आहे, हे माझं नाही. आणि ते करतायत हे आता मी शिक्कामोर्तब उद्या करेनच. आता आपण पाहतोय की आपण येणार आहेत. तत्पूर्वी काही वेळापूर्वी इथे घाणीचं साम्राज्य होतं, मात्र आता साफसफाई करण्यात आलेली आहे. आता इथे हे सगळे जी लोक आज फिरतायत ना, ही लोक कंटिन्यू घरात कमी आणि लोकांची सेवा देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये जास्त अशा पद्धतीने हे वावरतायत. यांचं म्हणणं आहे, जशा आरोग्य समितीच्या सदस्य येत आहेत, किशोरी पेडणेकर येत आहेत, तो धसका घेऊन लगेच चालू केलं आहे. 2-3 दिवस ज्या पद्धतीने AMC आणि DMCने ही प्रयोगशाळा केली आहे, मला वाटतं याच्यावर भिडे मॅडमनी खरंच लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भेटला पाहिजे, तुम्हाला असलेले कॉन्ट्रॅक्टर बाद करताय, नक्की करा, पण पहिली व्यवस्था नीट करा. आणि तुम्हाला जे वाटतं ते नक्की करा, पण व्यवस्था तोडून टाकायची, मोडून टाकायची, लोकांना असुविधापासून म्हणजे सुविधांपासून वंचित ठेवायचं, ही सरळ हुकुमशाही चालली आहे, असं आहे. ताई, आपलं पुढील पाऊल काय असणार आहे? अशी जर अस्वच्छता जर पुन्हा निर्माण झाली, सदस्य सांगतील तुम्हाला पुढचं पाऊल काय. नक्कीच आपण पाहतोय की सध्या किशोरीताई पेडणेकर ह्या ॲक्शन मोडवरती आपल्याला पाहायला मिळतं. ते सध्या सायन येथील या हॉस्पिटलला त्यांनी नुकतीच भेट दिलेली आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह मीरा विखराट, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.